महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अश्लील फोटो आणि व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राधानगरी तालुक्यातील 14 जणांच्या मोबाईलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। या प्रकरणातील मुख्य संशयित आदित्य बाजीराव शेटकेसह रणजित संभाजी मुधोळकर, प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर आणि विक्रम रामचंद्र पाटील यांची पोलीस कोठडी न्यायालयानं 11 जूनपर्यंत वाढवली आहे। तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलमधून पीडितेचे फोटो, स्क्रीनशॉट तसंच काही व्हिडिओ आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। तपास पथकानं त्यांच्या राहत्या घरांची झडती घेऊन गुन्ह्याशी संबंधित साहित्यांची पडताळणी केली। तसंच मुरगुड परिसरातील तलाव परिसर, गिरगाव कात्यायनी परिसरातील लॉज, बसस्थानक, कोल्हापूर आणि पाचगावमधील काही लॉजची पाहणी करून पंचनामे करण्यात आलेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आवश्यकतेनुसार सायबर विभागाची मदत घेतली जाणार आहे। डिजिटल पुराव्यांमधून आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्यानं या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागून आहे। या चौघांकडून अन्य कोणत्याही तरुणीचा छळ अथवा अत्याचार झाला असल्यास संबंधितांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन तपास यंत्रणेकडून करण्यात आलंय। तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय।